वजन नहीं आता, बच्चों को 10-10, 5-5 किलो, 2-2 जगह अनाज लाती लोग। देखिए 900 रुपया वजन उठाने का नहीं हमें हटाएगा अभी। माल आता अभी तक कितने माल दिए? 2 महीनों का भी कुछ भी नहीं, एक दाना नहीं। ऐसा बोला जाता है कि वो यहाँ पर लोगों को जो है धमकाता महाधोनी बातचीत करता नहीं 4 घंटे। हाँ, और कल आते हो कोपन लेके गए, तुमने कोपन लाया, मेरे को कोपन नहीं दिया। दे बाबा आज हो गई थी 2-3 दिन घेऊन देणार आता नाही मला तुम्हाला बघित बोला नाही संपले मला नहीं देता हमने। मेरे को आज कितने दिन से राशन नहीं दे रहा, गधे का बच्चा, आदमी का बच्चा बनना क्या उसको। पैसे कितने लिया? और मेरे पास से पैसे नहीं लिया बेटा, राशन ही नहीं दिया तो पैसा मेरे लिया कितने लिया? 10 किलो 160 रुपये। बोलो ना बोला मैं अंगूठी घेते तो सर अंगूठी आते नहीं बोलता था। मैं काम से बोल रहा हूँ, ये हमको 2 रुपये 3 रुपये किलो चावल 2 रुपये किलो चावल देते और 3 रुपये किलो गेहूँ देते, गवर्नमेंट का रेट है। और उन्हें हर बारी को 3 रुपये किलो गेहूँ और 4 रुपये किलो चावल देता हूँ। और राशन हमारे नए निकाले वाले हैं, 1-1.5 साल हो गए, तो 1.5 साल हो के वो उसका वो नहीं है, बोला तुम्हारा इसमें नहीं है उसमें नहीं है, ऐसा बोल के वो राशन नहीं देता बच्चों का। हमारे राशन कार्ड निकाले वाले और वो RC नंबर भी आया वाला है, ऐसा है। बोलो जी। आमचे अंगोठे घेते आणि 5 वेळेस अंगोठे घेतले आमच्या मुलाचे आणि आमच्या सुनेचे, आणि मग म्हणते की तुमचं आलं नाही राशन आणि तुमचा माल जमा झाला नाही, तुम्हाला माल भेटत नाही, तुम्ही जाऊन नंबर बदलून या, ते हे करा असं म्हणते। गरीब माणसं आता लॉकडाऊन आहे, गव्हर्नमेंटने एवढी एक योजना काढलेली आहे, एवढं सांगायला न्यूजवर, आणि हे आम्हाला असं करते देत नाही माल। हाँ मेरा नाम शेख उस्मान है। 2 महीने से अंगूठे ले रहा है और अनाज नहीं आया अगले महीने में, ऐसा बोल रहा है। कारोबार बंद है, मैं कामठे में रहता हूँ और गरीब हूँ। शेख उस्मान अगले महीने में हम कामठे में रहते, राशन दुकान जा रहे आ रहे राशन दे रहे नहीं हमको, अंगूठा ले रहे पर राशन अगले महीने दे रहे नहीं राशन। हम क्या खाना, 4 बच्चे हमको राशन दे रहे नहीं, हमको न देते। नाम शाइन बेगम है, मैं कामठी की रहने वाली हूँ। आज 5 साल से कोपन बनाए वाला है हमारा, हम कोपन पे जा रहे आ रहे अंगूठे दे रहे, उन्होंने हमको राशन नहीं दे रहे। किसान का नाम बोलना, किशन गोरे, उसका नाम भी बोलना। राशन लाने गई कि अगले महीने को आओ बोल के। हमको 6 बच्चे हैं, हम क्या खाना, 15-20 दिन से हमारे शौहर घर पे है, ये लॉकडाउन हो गया, हम क्या। हाँ मेरा नाम अखिला परवीन है, मैं कामठी की रहने वाली हूँ। 3 महीने से हम कोपन की दुकान पे अंगूठे लगा के आ रहे, अगले महीने में आओ, अगले महीने में देती हूँ बोल के बोला, मगर राशन नहीं दे रहा। अभी कोरोना वायरस चल रहा, मेरे शौहर मजदूरी करने। अब मेरा नाम अखिला परवीन है, मैं कामठी की रहने वाली हूँ। कोपन पे जाके 3 बार अंगूठे लगा के आ रहे, महीना अगले महीने में आओ देती हूँ, अगले महीने में आओ देती हूँ बोल के बोला। मेरा नाम मुमताज भी है, मैं रहने की कामठे वाली हूँ, खुर्द कामठे में रहती। मैं कोपन पे जा रही अंगूठा लगाने, उन्हें अगले महीने में आओ, अगले महीने में आओ बोलने से भी मैंने 2 अंगूठे लगाई, माल अगले महीने में देते बोले। मेरे को 2 बच्चे हैं, मैं क्या कहूँ। हम बहुत गरीब है, हमारे पास कमाने को छोटे 2 बच्चे हैं, क्या खाएंगे। शेख फाजिल शेख वजीर, ये मेरे वालिद साहब है। हमारे घर में 10 लोग हैं, 10 लोग का 50 किलो आना जाना, तो 20 किलो दे रहे हो, 70 रुपये ले रहे हो, पावती हो कुछ भी नहीं दे रहे। और क्या बोलना, कैसे क्या बोलते? बच्चे चल जाओ। हम इरफाना शेख जाकिर बोल रहे कामठे से। हमारे शौहर ने अंगूठे लगाए 2 बार भी, 2 महीने के बाद राशन देते बड़े, फिर दे नहीं राशन कुछ। अब हम क्या करना, उधर खुशी से ये कोरोना वायरस, अभी हम कुछ खा लिए, कोरोना चढ़ा, क्या करना, हम लॉकडाउन चढ़ा, क्या करना। इन मशीन से निकाले आला, इधर देख के बात करो। नहीं दिए, कितना अनाज है तुम्हारा? यानी अनाज की चिट्ठी बनाए बाद वापस दे रहे। आपने BLO को बोले कि नहीं कि चिट्ठी मुझे वापस दो? अच्छा, यानी हम बोल के क्या करेंगे, ऐसा बोल रहे हो। तो अनाज की चिट्ठी दे के आपको अभी जो मान लिया आपने, ये चिट्ठी कहाँ है आपकी? क्यों लिए चिट्ठी? अच्छा, क्या बोले?
अच्छा कौन मुस्तफा विलिए? फिर 2 महीने के बाद में फिर चालू करे, फिर 20 किलो अनाज दे देते हैं। सब लोग आने से हमारे खाया 35 किलो अनाज मिला और क्या शुक्रिया अदा करेंगे। इससे पहले चिट्ठी देके हटा लेते? नहीं, हाँ चिट्ठी देके 9 तारीख को आगे हटा दे रहे थे, तो ये सब लोगों ने मिलकर उठा दिए, अनाज दिलाया। और अभी आपको बिल दिए? और अभी दिया। कितना माल है आपका? अभी तक कितना दिया आपको? 20 किलो। नासिम बेगम। शहर का शेख वाजिद। दुकान नंबर? तुम नहीं बोलना चाहिए ऐसा, सभी शिकायत होता है उन्होंने खुद बोल। मेरा नाम नासिम बेगम है। मैं शेख वाजिद मुस्तफ़ा है के दुकान पे गई थी उमर कॉलोनी से। मेरे को 30 किलो अनाज मिलता, 10 किलो देते। कब से देते 10 किलो? 3 महीने से। तो तुमने कुछ बोले कि नहीं मेरे को 30 किलो दो, तो क्या बोले उसके बाद? नहीं बोली मैंने। शेख अफरोज शेख महबूब 19 नंबर गए थे, बंसोड़े 19 नंबर। और वहाँ पर गए तो मैं बोला उसको कि राशन 35 किलो है। उसने बोला 35 किलो नहीं, जो हमेशा मिलता, जो हर महीने मिलता 20 किलो छे। बोला 35 किलो है तो नहीं है बोले, हर अभी और 15 तारीख को भी बोले तुम्हारा 20 किलो मिलेंगे बोले, 20 को भी 20 किलो मिलेंगे बोले। और 3 मरतबा दुकान नंबर 19 से मैं राशन लाने के लिए गया था। 7 लाख दिया उन्होंने, 10-10 किलो दिया उन्होंने। कितना माल दिया आपको? 10-10 किलो 20 किलो दिया। पावती दिए क्या ऑनलाइन? नहीं। और बीएलओ है वहाँ पर बैठे अलग, तो बीएलओ को बोले क्या मेरे 35 किलो माल है? नहीं बीएलओ साहब में जो नाम लिख रहा हूँ। तो कोणता आहे रे? मग जाऊन सांगा मग जा. मी राहुल हो, मी धान्य क्रमांकच्या दुकानावर गेलतो. या धान्य क्रमांक याचं नाव आहे 19. मी म्हणलो साहेब 30 किलो माल भेटायला, तर त्यानं म्हणले 20 किलोच आहे, तुम्हाला काय करायचं करून घ्या म्हणजे. हे धान्य बरोबर देतात लोकांना? नाही, लोकांना धान्य बरोबर देत नाहीत, काही नाही. तर ते त्याच्या मनावर चालते सगळं. नवीन कोपन काढले तर बिलकुल ते माल देत नाहीत, काही नाही. ते म्हणतात ते तुमचं ते दुसऱ्या योजनेमध्ये गेलंय, तुम्ही जाऊन करून आणा, योजना बदलून आणा. अंगोटे घेतात, अंगोटे घेऊन म्हणतात दुसऱ्या बाहेरला देऊता 2 बार एंट्री करावं लागते. मग म्हणतात की नाही आता तुमचं झालं नाही, तुमचं दुसऱ्या योजनेत पडलं, तुम्ही काय करा योजना बदलून घ्या, मग तुम्हाला आम्ही दुसरे महिने देऊ असं म्हणतो. माल देत नाही, महिने सांगते महिने. त्याच्यावर गव्हर्नमेंटनं हे केलं पाहिजे, त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे की असं का होते. लोकांची एवढी कंप्लेन आहे. गव्हर्नमेंट यायला म्हणलं तरी काय म्हणते आम्हाला सुट्टीवाल्याला 1000 रुपये द्यावं लागतात, आम्हाला हे करावं लागते, आम्हाला माल देत नाहीत असं म्हणते. आणि कोपनला 5 रुपये हमाली म्हणून वेगळे घेते ते, आणि 3 रुपये 4 रुपये किलो माल देते. 3 रुपये किलो गहू देते आणि 4 रुपये किलो तांदूळ देते. असंही बोललं जातं त्याचं काळा बाजारी करत आहे, म्हणजे वेगळ्या पद्धतीने निघते त्याला. हा, वेगळ्या पद्धतीने निघते ना ते. लोकायला ज्याला माल नाही त्याला वेगळ्या पद्धतीने निघते. लोक आणतात, बरेच लोक आणतात ज्याचे राशन कार्ड नाही ते घेऊन येतात त्याच्याकडून माल. म्हणजे हे सरासर बिलाक झाले ना, काळाबाजारी झाली. काळाबाजारी करूनच ती विकते असं. का इथं लोक असे काही एकजूट होऊन काय तक्रार काय दिले तर काय कोणी करीत नाही. ते लोक म्हणतात जाऊ द्या बा, आपण गरीब माणसं, आपण कोणतं भांडणाला तोंड काळं करावं, मग गपचूप बसतात. ते फायदा घेते. मुलाचं राशन कार्ड बनलेलं 1.5 वर्ष झालं, RC नंबर आला, सगळं आलं, माझा ते काय माल देत नाही. अंगठे घेतात, अंगठे 4-5 वेळेस अंगठे घेतले. अंगठे घेऊन त्यानं मग काल गेलो तर म्हणला तुमचं आलं ना, योजना बदलली म्हणला. आणि तुम्ही काय जे लोकांना माल देतात त्यांना बिल देता का? नाही, बिल काहीच नाही. पैसे घेते, एवढे झाले म्हणते, घेते पैसे, माल देते, लोक जातात गपचूप असं. म्हणजे घरात ठेवून माल देतात का? हा, घरातूनच देते ते, बाहेर नाही. त्याच्या घरी माल दुकान काहीच नाही, दुकान नाही, काय नाही. त्याच्या घरामध्ये ढाजामध्ये माल ठेवते, ते लोक जातात माल देते तिथून घरातून. बाहेर कुठं विकत नाही, काय नाही. ते म्हणजे बाहेर कुठं दुकान नाही, त्याचं घरामध्ये दुकान आहे त्याचं. आमठ्याचे एवढे लोक बेजार परेशान आहे. आता जो लोक कशी रोज मजुरी नाही, ते वंचित आहेत, त्यांच्या ज्या लोकांचं तोंड मारणं किंवा अशा पद्धतीनं काळाबाजार करणं हे योग्य ते आहे का? नाही, योग्य नाही, बिलकुल योग्य नाही. गव्हर्नमेंटनं बी यानं तहसीलदारानं बी याच्यावर हे केलं पाहिजे. कोणी आले की नाही आजपर्यंत कोणी आले नाही. आम्ही तलाट्याला फोन केला होता, तलाठी म्हणला असं. त्याला आमदाराला फोन लावला, आमदार म्हणले तुम्ही जा, आणि त्यानं जर नाही दिलं आणि किती पैसे घेते त्याची लेखी द्या म्हणल्यानं मग मागून आम्हाला 2 रुपये 3 रुपये
तर मोजक्या माणसाला दिल्यानंतर पुन्हा 3 रुपये 4 रुपये चालू केलं त्यानं. काय धमकी देतं का दुकानदार? धमकी बिमकी काय देत नाही, माल आला नाही म्हणजे गपचूप बसतात. धमकी द्यायचं काय त्यात.